ऑब्वियसली डर हमेशा ही रहता है, क्योंकि हम कितना भी सेफ रहे हमें पता नहीं है, जैसे इन्होंने बोला कि आगे वाले के मन में क्या चल रहा है। दूसरे कंट्रीज में जैसे रूल्स है, जैसे लॉज है, वैसे हमारी कंट्रीज में लाइए, पब्लिकली उनको हँग कीजिए, जो करना है कीजिए, बट उनको प्लीज सजा दीजिए। हा माइंडसेट मधलाच प्रॉब्लेम आहे। म्हणजे असं झालं की तुम्ही मुलींना सांगताय की नाही तुम्ही घराबाहेर नका पडू, तुम्ही सेफ राहशाल, पण वी डोंट नो की आपल्या घरात पण काय चालू आहे। मागील काही दिवसांपासून मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे लहान मुली असो किंवा मग कॉलेजला जाणाऱ्या मुली या सर्वांमध्येच भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. विषय फक्त कायद्याचा नाही तर समाजातील दृष्टिकोनाचा आणि समाजाच्या संस्काराचा सुद्धा येतो आणि त्यामुळे कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना नेमकं या सगळ्यांवर काय वाटतं, त्यांच्यामध्ये कोणत्या भीती बसलेली आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काही महाविद्यालयाच्या मुली आहेत आणि नेमकं यावर त्यांचं मत काय आणि त्यांना या सर्व घटनांचा कसा राग येतोय ते आपण जाणून घेणार आहोत. मागील काही दिवसापासून तुम्ही ज्या घटना बघतायत त्यातून तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? नक्कीच या घटना निंदनीयच आहेत। आत्ताच पुण्यामधील मुलीवर जो अत्याचार झाला, म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे। जेव्हा जेव्हा जो प्रकार ऐकतो, ज्या पद्धतीने, ज्या क्रूर पद्धतीने हत्या गेली, म्हणजे हे प्रकरण काही नवीन नाहीयेत। आत्ताच मागे मालेगावला जी घटना झाली होती, मला वाटतं जास्त दिवस झाले नसतील, त्यातच आता ही घटना झाली। म्हणजे घटना घडतात, पण नेमकी न्याय व्यवस्था काय न्याय देते ते सुद्धा अजून काही व्यवस्थित तो न्यायच होत नाहीये। मला खरं तर असं वाटतं की प्रकार होत आहेत, मात्र न्याय कोणत्या पद्धतीने पोहोच होते त्याची पोहोच पावती लोकांपर्यंत होत नाहीये। ज्या वेळेस लोकांना कळतंय सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार झालाय, पुण्यात झालाय, मालेगावला झालाय, बट यावरती आरोपींना काय शिक्षा देण्यात आली, ती जर लोकांपर्यंत पोहोच झाली तर ह्या घटना थांबतील। बरं, अलीकडच्या घटनांपासून तुमच्या आयुष्यात काय बदल घडला किंवा मग ज्या घटना होतात त्याच्यामुळे काहीतरी तुम्हाला बदल वाटतोय का स्वतःमध्ये? यस, एक्चुअली काफ़ी सारे चेंजेस खुद में करने पड़ते हैं, बिकॉज हम बाहर अकेले नहीं जा सकते, हमें किसी को साथ में ले जाना होता है। और अकेले अगर हम कहीं जाते हैं तो बहुत अनसेफ फील होता है, लेट नाइट ट्रैवलिंग अवॉइड करनी पड़ती है, एंड देयर इज सो मच दैट वी हैव टू अवॉइड इन ऑर्डर टू स्टे सेफ। क्योंकि हम भले ही कितने भी प्योर हो, हम आगे वाले के इंटेंशंस नहीं जानते। एंड आजकल जनरेशन ऐसी है कि हम सिर्फ चेहरा देख के नहीं बता सकते कि किसके मन में क्या चल रहा है, चाहे वो बहुत अच्छे घर से हो या चाहे वो बहुत लोअर क्लास से हो। यू जस्ट डोंट नो कि आगे वाला इंसान क्या सोचता है। तो लड़कियों को ऑब्वियसली आई गेस हर लड़की इस चीज़ से एग्री करेगी कि हमें खुद में ही काफ़ी चेंजेस करने पड़ते हैं, एक टाइप के कपड़े पहनने पड़ते हैं, या फिर इस वक्त के अंदर घर पर आना होता है। ये सारी चीज़ें मेंटेन करना बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट हो चुका है, क्योंकि हमें ही सेफ फील नहीं होता है। मैं खुद ये फॉलो करती हूँ, जल्दी घर पे आती हूँ, एंड सिमिलर टाइप के या फिर एक ही स्टाइलिंग के कपड़े पहनती हूँ, ज़्यादा रिवीलिंग नहीं या फिर ऐसा, क्योंकि मुझे नहीं पता कि आगे वाला हमारे बारे में क्या सोच रहा है। बरं, स्वतः खूप काळजी घेऊनही सार्वजनिक जीवनात तुम्ही जेव्हा बाहेर फिरता तेव्हा भीती असते का मनामध्ये? ऑब्वियसली डर हमेशा ही रहता है, क्योंकि हम कितना भी सेफ रहे हमें पता नहीं है, जैसे इन्होंने बोला कि आगे वाले के मन में क्या चल रहा है। हम रिवीलिंग कपड़े भी ना पहने, लेकिन सामने वाला किस इंटेंशन से हमारे पास देख रहा है ये हमें बिल्कुल इस चीज की आइडिया भी नहीं होती है। तो सोसाइटल एक डर, एक प्रेशर जो है वो हमेशा मन में रहता है। हमसे ज्यादा हमारे पेरेंट्स के मन में वो है कि हम बाहर रह रहे हैं, सेफ है या नहीं। तो मेरा बस एक ही चीज कहना चाहूंगी मैं गवर्नमेंट से कि दूसरे कंट्रीज में जैसे रूल्स है, जैसे लॉज है, वैसे हमारी कंट्रीज में लाइए, पब्लिकली उनको हँग कीजिए, जो करना है कीजिए, बट उनको प्लीज सजा दीजिए। तर ती म्हटली त्याप्रमाणे घरून सुद्धा काही बंधने टाकल्या जातात मुलींवर, मात्र फक्त मुलींना सावध करणं किंवा बंधनं लावणं हे एवढंच गरजेचं आहे का अजूनही समाज म्हणून आपण तिकडे काहीतरी उपाययोजना कराव्या असं तुला वाटतं? ऑब्वियसली म्हणजे हा सोल्युशन नाही आहे की मुलींनी फक्त सेक्युअर राहावं, म्हणजे हे तर आपण प्रिकॉशन घेतोय, कारण की आपल्याला माहिती की लोकांचे माइंडसेट नाही बदलू शकत। हा माइंडसेट मधलाच प्रॉब्लेम आहे। म्हणजे असं झालं की तुम्ही मुलींना सांगताय की नाही तुम्ही घराबाहेर नका पडू, तुम्ही सेफ राहशाल, पण वी डोंट नो की आपल्या घरात पण काय चालू आहे। आता आपण खूप प्रकरणं बघितले की स्वतःचे भाऊ किंवा पप्पा यांच्याकडूनच काही अत्याचार होत आहेत। आपण बिलकुल म्हणजे मुलींना असं नाही सांगू शकत की तुम्ही बाहेर नाही पडला, तुम्ही घरातच राहिला तर यू विल बी सेफ। नो, यू आर नॉट सेफ ॲट होम ऑल्सो, यू आर नॉट सेफ लाईक बाहेर पण तुम्ही सेफ नाहीये। तर मग मला वाटतं आपण मुलींना सांगितल्यापेक्षा ऑब्वियसली मुली प्रिकॉशन घेणारच आहे, ते त्यांच्या आता गट्समध्ये झालंय। मला वाटतंय की इतक्या लोकांनी सांगून की तुम्ही सेफ राहायला पाहिजे, यू शुड थिंक की तुम्ही कसं वागायला पाहिजे, तर त्याच्यापेक्षा आपण मुलांचे माइंडसेट हे बदलायला पाहिजे। नॉट ओनली मुलांचे, काही मुलींचे पण। आय थिंक माइंडसेट मधला हा प्रॉब्लेम आहे।
ही म्हटली ज्याप्रमाणे बाहेरच मुली सुरक्षित नाहीत असं नाही, तर आता घरी सुद्धा सुरक्षित नाही. म्हणजे जे नाते होते किंवा संस्कार वगैरे त्या कुठेतरी कमी पडते आणि लोकांचा जो दृष्टिकोन आहे किंवा मानसिकता आहे बदलत आहे आणि याच्यामुळे ह्या सगळ्या घटना घडतात असं वाटतं तुला? हा नक्कीच, कारण सध्याला तरी विश्वास ठेवण्यासारखी कोणतीच व्यक्ती नाहीये, ती घरातली असेल. आता जी घटना झाली ते स्वतः घरातलीच व्यक्ती होती. तर मला तरी वाटतं पालकांनी देखील या घटनेतून सबक घ्यावा की मुलांना एकटे ठेवावे नाहीत स्वतःच्या नातेवाईकांच्या भरोश्यावर सुद्धा. आणि त्यानंतर ही जसं बोलली माइंडसेटचीच गोष्ट आहे, ती विकृत मानसिकता तयार होतीये. मला वाटतं यासाठी कुठे ना कुठे सोशल मीडिया सुद्धा कारणीभूत ठरतंय. पॉर्न वेबसाईट्स असतील किंवा अश्लील व्हिडिओज असतील किंवा काही वेब सिरीज असतील, त्यामधून असं दाखवलं जाते किंवा महिलांना खूप क्रूर पद्धतीने चित्रित केलं जाते. त्याचा सुद्धा परिणाम पुरुष वृत्तीवर होतोय. तर त्याच्यामुळेच ही मानसिकता तयार होत आहे. बरं, याचबरोबर मुलींना बॅड टच आणि गुड टच हे शिकवण शाळांमध्ये आणि घरी देणं किती गरजेचं तुला वाटतंय? नक्कीच लहानपणीपासूनच लहान मुलांना सांगितलं पाहिजे गुड टच बॅड टच बद्दल. कारण बहुतेक वेळा असं होतं की ठीक आहे, लहान मुलांचा आपण लाड करतोय, अनेक अनोळखी व्यक्ती सुद्धा येतात, शेजारचे असतील तर नातेवाईक आहे शेजारचे म्हणून आपण सोडून देतो. मात्र मुलांना ती संवेदनशीलता माहिती पाहिजे की कोण कोणत्या पद्धतीने टच करतोय. त्यावेळेस ते त्यांच्या आईला म्हणा किंवा वडिलांना म्हणा ते कन्व्हिन्स करू शकतात, सांगू शकतात की नाही, मला हा स्पर्श नीट जाणवला नाही. मग त्या माध्यमातून आपण त्या व्यक्तीला तिथेच रोखू शकतो आणि ही रेपचे प्रकरण तिथेच थांबू शकतात. बरं, नक्कीच आपण जर पाहिलं तर लहान मुलांना मुलींना बॅड टच गुड टच हे घरून शिकवण देणं खूप गरजेचं आहे. पण दुसरीकडे ही शिकवण असली तरीही जो घटना काही दिवसांपूर्वी झाली, छोट्या मुलीला एका म्हाताऱ्या राक्षसी वृत्ती असणाऱ्या माणसाने अत्याचार केला, तेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा ही शिकवण दिली तरीही काय उपाययोजना आपण करू शकतो त्याच्यात? मला वाटतं पुरुषांनी आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. कारण ती मुलगी खूप लहान होती, तिला 3 वर्षाच्या मुलीला काहीच समजत नाही आणि 65 वर्षाचा म्हातारा म्हणजे किती घाणेरडी ती कृती होती की तुम्ही लहान मुलीलाही सोडत नाहीये. तुम्ही म्हणतात की बायांनी किंवा मुलींनी घाण कपडे घातले म्हणून त्यांच्यासोबत असं होतं. ती 3 वर्षाची मुलगी होती, तिला काही समजत नव्हतं, ती खेळत होती आणि तिच्यासोबत ही कृती करणं म्हणजे खूप घाणेरडा प्रकार होता हा. बरं, या सगळ्या घटनांवर प्रशासन, पोलीस आणि समाज यांचं पाऊल काय हवं? कारण की ह्या सगळ्या घटना घडतायत, आपण त्यावर न्याय मागायला पुढे येतोय, मात्र ही जी गुन्हेगाराची प्रमाण हे वाढतच चालले, कुठेतरी कमी होत नाही. तुला काय वाटतं तुझ्या विचारातून? खरं तर बघायला प्रशासनाने तपासाचा वेग वाढवायला हवा आणि लवकरात लवकर हे प्रूफ करायला पाहिजे की जो व्यक्ती आहे त्याने ही कृती केली आहे. पण काय होतं का तपासच इतका लांबतो की त्याच्यामुळे ते प्रूफच होत नाही की ह्या माणसाने ती कृती केली आहे. तर मग त्याच्याने त्याला शिक्षा व्हायला पण वेळ लागते आणि मग अशा ह्या गोष्टींमुळे ह्या गोष्टींचं प्रमाण खूप वाढते की लोकांमध्ये ती भीतीच बसली नाहीये की आपण समजा ही गोष्ट केली तर मग आपल्याला त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे कोणालाच इतकंसं भीतीदायक वाटत नाहीये. आणि समाजाकडे बघायला झालं तर मग मुलींनी कसे कपडे घालायला पाहिजे, मुलींनी काय करायला पाहिजे ह्यापेक्षा मुलांनी आपली नजर कशी ठेवायला पाहिजे. की म्हटलं तुम्ही काहीही घाला, साडी जरी नेसली तरी सुद्धा मुलं त्या गोष्टींकडे बघणारच आहे. तुम्ही कुर्ता घातला तरी सुद्धा ते लोकांची नजर तिथे जातेच. तर मग समाजाने ह्या दृष्टीने बघायला पाहिजे की फक्त मुलींनाच सावध करण्यापेक्षा मुलांना सुद्धा आपली नजर कशी व्यवस्थित ठेवता येईल हे बघितलं पाहिजे. आणि की हिने जो मुद्दा मांडलाय त्याप्रमाणे कुठेतरी कायद्याची पकड कमी पडते आणि त्याच्यामुळे गुन्हेगाराची भीती नाहीशी होते. जो न्याय मिळायला जो कालावधी लागतो त्यानुसार ह्या घटना घडताय आणि वाढताय असं तुला वाटतंय का? आणि दुसरी म्हणजे तुझा या सगळ्यांवर सल्ला काय असेल, प्रशासन असो किंवा मग पालक असो? आई थिंक यस, क्योंकि जैसा उन्होंने कहा कि ये प्रॉब्लम हुई है और ये विक्टिम ये कल्प्रिट है, ये प्रूफ करने में ही बहुत टाइम चले जाता है. तब तक के सारा केस पुराना हो जाता है. लोग जो भी प्रोटेस्ट करते हैं वो सब दिस इज ऑल गॉन एंड द गवर्नमेंट नेवर टेक्स एनी एक्शंस ऑन दिस. आई फील कि जैसे बाकी के कंट्रीज को जैसा वहाँ पर लॉ वहाँ पे किए गए हैं, तो उस हिसाब से इंडिया में भी थोड़ा सा इम्प्लीमेंटेशन होना चाहिए. अगर उन्होंने थोड़ा भी इम्प्लीमेंटेशन किया तो आई बिलीव कि लोगों में अभी डर ही नहीं है. अगर थोड़ा सा इम्प्लीमेंटेशन होता है लॉस का, स्ट्रिक्ट लॉस का, तो लोगों में वो डर आ जाएगा और लोग देखने के पहले भी 100 बार सोचेंगे.
And when it comes to the law, I am nobody to tell what implementations to make. But as a citizen, all that I can say is जो गुनहगार है ना उसका गुनाह प्रूफ करने में डिले मत करो. अगर किसी ने सच में गुनाह किया है ना तो उसे कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए. ये नहीं कि तुमने सच में ये किया है या वो किया है. दिस इज जस्ट वेरी रॉन्ग. जिसने गलती की है उसे उसकी सजा मिलनी चाहिए, क्योंकि एक बेगुनाह उसकी जान गंवा देता है और आप लोग ये प्रूफ करने में रह जाते हैं कि हाँ ये सच में गिल्टी है या नहीं है. क्यों? क्योंकि गुनहगार को सजा नहीं होनी चाहिए. दिस इज कम्प्लीटली रॉन्ग. एंड आई बिलीव कि ये चीज़ अगर इतनी भी चीज़ अगर सही हो जाती है बाय द लॉ, देन ये सारी चीज़ें कम होने की संभावना है. नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे संस्कार आणि समाजाला एक शिकवण्याची गरज आहे, त्याप्रमाणे कायद्यामध्ये सुद्धा एक स्ट्रिक्टलीपणा आणि कायद्यामध्ये बदल घडून त्या घटनेच्या लवकरात लवकर त्या व्यक्तीला सजा मिळणं आणि त्या कृत्याला कुठेतरी आपण रोखू शकतो. त्याचप्रमाणे ज्या मुलींना आपण सांगतो की असं वाग आणि तसं वाग, त्याचप्रमाणे समाजाने त्या वागण्यातून आणि त्या मुलीच्या फक्त दिसण्यातून नव्हे तर समाज म्हणून आपण ही दृष्टिकोन बदलायला हवा. आणि फक्त मोठ्याल्या मुलीच नव्हे तर आपण बघितलं की एका छोट्या मुलीवर सुद्धा असा अत्याचार होतो. त्यामुळे कुठेतरी समाजाची मानसिकता बदलणं हेही खूप गरजेचं आहे. विराम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.